आजचा व्हिडिओ हा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी तृप्ती. महत्वाकांक्षी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 10वी नंतर कोणत्या क्षेत्रात ऍडमिशन घ्यायचं? तर 10वी नंतर मेनली 3 स्ट्रीम्स अवेलेबल आहेत: सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. या तीनही क्षेत्रात कोणते विषय आहेत, ते कसे निवडावे आणि त्या विषयांतून काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत हेच मी सांगणार आहे. त्याचबरोबर थोडक्यात डिप्लोमा आणि ITI कोर्सेस बद्दल पण जाणून घेऊ. स्पर्धा परीक्षा MPSC UPSC या देण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे हे देखील सांगणार आहे. हा व्हिडिओ 2 भागांमध्ये असणार आहे. पहिल्या भागात आपण सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स या तीनही स्ट्रीम्स मध्ये कोणते सब्जेक्ट कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत हे बघणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये या स्ट्रीम्स मधून काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे बघणार आहोत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, जर तुम्ही 11वीला सायन्सला ऍडमिशन घेतलं आणि 11वी 12वी केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मला सायन्स जमत नाहीये किंवा शिकायला आवडत नाहीये, तर तुम्ही 13वीला आर्ट्स किंवा कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. पण त्या उलट तुम्ही जर 11वीला आर्ट्स आणि कॉमर्स घेतलं तर 13वीला तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेऊ शकत नाही. त्याचबरोबर कॉमर्स मधून आर्ट्स मध्ये आणि आर्ट्स मधून कॉमर्स मध्ये 13वी साठी स्विच करू शकता. आणि म्हणूनच संपूर्ण व्हिडिओ नीट बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 10वी नंतर 11वीला ऍडमिशन घेण्यासाठी 3 मेन स्ट्रीम्स आहेत: सायन्स, कॉमर्स, आर्ट्स. आता तुम्ही सायन्सला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं तर कोणते विषय उपलब्ध आहेत ते आधी जाणून घेऊया. एक आहे जनरल सायन्स आणि दुसरं म्हणजे बायफोकल सायन्स. जनरल सायन्समध्ये सर्वात साधं सब्जेक्ट कॉम्बिनेशन असतं ते म्हणजे PCMB, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी प्लस इंग्लिश प्लस सेकंड लँग्वेज. ही सेकंड लँग्वेज काहीही असू शकते: हिंदी, मराठी, संस्कृत, गुजराती इत्यादी. जी कॉलेजमध्ये अवेलेबल आहे ती आणि तुम्हाला शिकायलाही आवडेल ती तुम्ही निवडू शकता. दुसरं कॉम्बिनेशन आहे PCMB, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी प्लस इंग्लिश प्लस IT. सेकंड लँग्वेजच्या जागी तुम्ही IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घेऊ शकता. यालाच वोकेशनल कोर्स असंही म्हणतात. हे कॉम्बिनेशन हवं असेल तर आधी कॉलेजमध्ये ते अवेलेबल आहे का ते बघा. तिसरं कॉम्बिनेशन आहे PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स प्लस इंग्लिश प्लस लँग्वेज प्लस ऑप्शनल सब्जेक्ट. आता जर तुम्हाला पुढे इंजिनिअरिंग करायचंय आणि बायोलॉजी नाही शिकायचंय तर तुम्ही हे कॉम्बिनेशन घेऊ शकता. चौथं कॉम्बिनेशन आहे PCB, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी प्लस इंग्लिश प्लस लँग्वेज प्लस ऑप्शनल सब्जेक्ट. जर तुम्हाला मेडिकल साईडला जायचं असेल तर तुम्ही हे कॉम्बिनेशन घेऊ शकता. आता हे ऑप्शनल सब्जेक्ट्स काय आहेत ते सांगते. हिस्ट्री, जॉग्रफी, सोशियोलॉजी, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, सायकोलॉजी यांपैकी कोणताही एक विषय तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेऊ शकता. आता हे जनरल सायन्स बद्दल जाणून घेतलं. आता बायफोकल सायन्स काय आहे हे जाणून घेऊया. बायफोकल हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना इंजिनिअरिंग करायचंय. PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स प्लस इंग्लिश प्लस बायफोकल सब्जेक्ट. आता इथे बायफोकल सब्जेक्ट्स कोणते? तर मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स यांपैकी कोणताही एक विषय ज्यात तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे तो विषय घेऊ शकता. तर हे होतं सायन्ससाठीचे सब्जेक्ट कॉम्बिनेशन. आता कॉमर्सकडे वळूया. समजा आता तुम्ही कॉमर्सला ऍडमिशन घेताय तर तुम्हाला टोटल 6 विषय असणार आहेत. त्यातले 4 विषय हे कंपल्सरी असतील. ते कोणते? तर कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत इंग्लिश, BK अँड अकाउंटन्सी, OCM अँड इकॉनॉमिक्स. या व्यतिरिक्त 2 ऑप्शनल सब्जेक्ट असतात. ते म्हणजे मॅथ्स किंवा SP. या दोघांमधला एक विषय निवडू शकता आणि सेकंड म्हणजे सेकंड लँग्वेज किंवा IT. या दोघांमधला एक विषय निवडू शकता. ज्यांना CA किंवा MBA करायचंय पुढे जाऊन तर त्यांनी मॅथ्स विषय घ्यायला हवा, कारण
जे 11th-12th कॉमर्समध्ये मॅथ्स शिकवलं जातं ते तुम्हाला पुढे CA आणि MBAच्या एंट्रन्ससाठी उपयोगात येतं. आता हे झाले तुमचे 6 सब्जेक्ट कॉम्बिनेशन. कॉमर्समध्ये पण बायफोकल कॉमर्स अवेलेबल असतो. आता इथे पण 4 कंपल्सरी विषय आहेत. इंग्लिश, बीकेन अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, OCM आणि त्याचबरोबर बँकिंग हा एक विषय असतो. म्हणजे जर तुम्ही मॅथ्स SP आणि सेकंड लँग्वेज IT हे विषय ड्रॉप केले तर त्या ठिकाणी बँकिंग हा 200 मार्क्सचा विषय घेऊन बायफोकल कॉमर्सला ॲडमिशन घेऊ शकता. आता बघूया आर्ट्समध्ये काय विषय उपलब्ध आहेत. टोटल 7 सब्जेक्ट्स असतात, जसं की इंग्लिश, सेकंड लँग्वेज, एन्व्हायर्मेंटल एज्युकेशन, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, मॅथमॅटिक्स, फिलॉसॉफी, सायकोलॉजी, सोशिओलॉजी, इकॉनॉमिक्स, लॉजिक्स, एज्युकेशन हे जास्त आहेत. यांपैकी कोणतेही 7 विषय निवडून तुम्ही आर्ट्सला ॲडमिशन घेऊ शकता. तुमच्या कॉलेजमध्ये यांपैकी कोणतं सब्जेक्ट कॉम्बिनेशन अवेलेबल आहे आणि तुम्हाला कोणते विषय शिकायला आवडणार आहेत यावरून तुम्ही विषय निवडू शकता. तर हे होते सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्समधले सब्जेक्ट कॉम्बिनेशन्स. या स्ट्रीम्समधून पुढे काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे बघण्यासाठी याच व्हिडिओचा दुसरा भाग येईल, तो नक्की बघा. दुसऱ्या भागात डिप्लोमा, ITI काय आहे, UPSC, MPSC साठी काय पात्रता लागते हे बघणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे दुसरा भाग अपलोड झाला की तुम्हाला लगेचच कळेल. धन्यवाद.